येणारे हे 4 गुरुवार अजिबात चुकवू नका. 20 ऑगस्ट, 27 ऑगस्ट, 3 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर 2026. तर या चारही गुरुवारी फक्त 16 अखंड चण्याचे दाणे, एक तांब्याचा लोटा, एक विशेष मंत्राचा जप करून भगवान शिवांकडे आपल्या मनोकामनेसाठी प्रार्थना करा. नोकरी मिळत नाहीये, व्यवसायात अडचणी आहेत, प्रमोशन होत नाहीये, आर्थिक परिस्थिती सुधारत नाहीये, मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे किंवा घरात सुख शांती हवी आहे, तर हा उपाय साधा आध्यात्मिक उपाय श्रद्धेने नक्की करून पहा. पण हा उपाय नेमका कसा करायचा, कोणता मंत्र जपायचा आहे, नंदीजींच्या कानात काय सांगायचं आहे आणि या चारही गुरुवारी कोणती मनोकामना ठेवायची, हे सगळं आज मी अगदी इथे सविस्तर माहिती सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रियंका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आशा करते की तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब निरोगी, आनंदी आणि सुखी असाल. तर आजचा विषय खूपच खास आहे, कारण आपण बोलणार आहोत येणाऱ्या 4 गुरुवार बद्दल. तर मित्रांनो, आजची तारीख लक्षात घेऊन येणारे 4 गुरुवार आहेत 20 ऑगस्ट 2026, 27 ऑगस्ट 2026, 3 सप्टेंबर 2026 आणि 10 सप्टेंबर 2026. या चारही गुरुवारी तुम्ही हा विशेष उपाय करू शकता. आता तुम्ही म्हणाल गुरुवारच का, बरोबर? तर मित्रांनो, आपल्या आध्यात्मिक आणि ज्योतिषीय परंपरेमध्ये गुरुवार हा देवगुरु बृहस्पतींशी संबंधित मानला जातो. बृहस्पतींना ज्ञान, मार्गदर्शन, समृद्धी, आर्थिक स्थैर्य आणि कुटुंबातील सुखाशी जोडले जाते. आणि भगवान शिवांना अनेक परंपरांमध्ये जगद्गुरु म्हणूनही मानलं जातं. म्हणून या 4 गुरुवारी भगवान शिवांची उपासना करून श्रावणात आपण आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी, कुटुंबातील समस्या, करिअर मधील अडथळे आणि मुलांच्या प्रगतीसाठी श्रद्धेने प्रार्थना करू शकतो. कारण फक्त पैसा असून उपयोग नाही मित्रमैत्रिणींनो, आणि फक्त घरात प्रेम असूनही सतत आर्थिक अडचण असेल, आर्थिक संकट असेल तर संसारात अडचणी येतात. म्हणून जीवनात आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक सुख या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. देवगुरु बृहस्पतींना या दोन्ही क्षेत्रांशी संबंधित मानलं जातं आणि भगवान शिवांकडे आपण गुरुच्या भावनेने योग्य मार्गदर्शन मागू शकतो. म्हणूनच येणारे हे 4 गुरुवार तुमच्यासाठी विशेष ठरू शकतात. जर तुमच्याकडे नोकरी नसेल तर नोकरी मिळविण्यासाठी प्रार्थना करा. व्यवसाय चालत नाहीये, ठप्प पडलाय, तर व्यवसायात योग्य दिशा आणि प्रगती मिळावी यासाठी प्रार्थना करा. नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल तर योग्य संधी मिळावी अशी मनोकामना करा. आणि मित्रांनो, तुम्हाला तुमच्या इच्छेच्या ठिकाणी ट्रान्सफर हवी असेल तर त्यासाठीही तुम्ही प्रार्थना करू शकता. तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल तर आर्थिक स्थैर्यासाठी प्रार्थना करा. ओके, मुलं परीक्षेची तयारी करत असतील पण वारंवार 1-2 गुणांनी परीक्षा राहून जात असेल तर त्यांच्या अभ्यासात एकाग्रता आणि योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. खूप अडचणी असतात आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय श्रद्धेने करू शकता. आणि प्रत्येक गृहस्थ व्यक्तीने आपल्या संपूर्ण परिवाराच्या सुख समृद्धीसाठी भगवान शिवांकडे प्रार्थना करू शकतात. तर आता उपाय सांगण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता पाहूया हा उपाय नेमका कसा करायचा आहे. तर गुरुवारच्या दिवशी सकाळी स्नान करून, अंघोळ करून, स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास भगवान शिवांच्या मंदिरात जा. तुमच्या सोबत एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे. त्या लोट्यामध्ये स्वच्छ पाणी घरातलं भरून घ्यायचं आहे. त्यात थोडेसे तुम्हाला गंगाजल मिसळायचं आहे. आता या पाण्यामध्ये चण्याच्या डाळीचे 16 साबूत दाणे टाकायचे, अखंड 16 दाणे टाकायचे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुटलेले किंवा खराब दाणे न घेता शक्यतो साबूत दाणे घ्यायचे. आता 16 दाणे मोजून लोट्यात टाकायचे आहे. आता हा लोटा घेऊन भगवान शिवांच्या मंदिरात जायचंय. शिवलिंगासमोर उभे राहून अत्यंत शांतपणे आणि श्रद्धेने पाण्याची धार शिवलिंगावर अर्पण करायची. पाणी एकदम ओतू नका, अगदी हळूहळू धार सोडत मनात किंवा अगदी हलक्या आवाजात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत राहायचंय. लोट्यातील संपूर्ण पाणी शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. आणि शेवटी मित्रांनो, लोट्यातील ते 16 चण्याचे दाणे आहेत तेही शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत. त्यानंतर शिवलिंगाजवळ शुद्ध तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. तुम्ही घरून पिठाचा दिवा तयार करून आणू शकता किंवा एकदम स्वच्छ मातीचा दिवाही तुम्ही घेऊन जाऊ शकता.
ओके, शक्य असल्यास गोलवात वापरू शकता किंवा तुपाचा दिवा लावू शकता, गोलवात किंवा लांबवात सुद्धा. आता या उपायातील सर्वात महत्वाचा भाग आहे, तुम्हाला एक विशेष मंत्राचा जप इथे करायचे. ओम नमः शिवाय तर बोलायचंच आहे, पण त्याचबरोबर मूळ पद्धतीमध्ये सांगितलेला हा जो मंत्र आहे तो असा आहे, ओम श्री वर्धनाय नमः. हा मंत्र हळूहळू आणि मनापासून जपायचा आहे. या मंत्राचा भाव समृद्धी, वाढ आणि जीवनातील सकारात्मक प्रगतीसाठी प्रार्थना असा घेतला जातो. तर तुमच्याकडे माळ असेल तर या मंत्राची 108 वेळा एक माळ करायची आहे. माळ नसेल तर भगवान शिवांच्या मंदिरात शांतपणे बसून किमान 8 ते 10 मिनिटे या मंत्राचा मनात जप करायचा. मंत्र मोठ्याने न म्हणता मनातच जप करण्याचा तुम्ही उपाय करायचा आहे. ओके, आता मनात असं म्हणा, ओम श्री वर्धनाय नमः, ओम श्री वर्धनाय नमः, ओम श्री वर्धनाय नमः. आणि यावेळी तुमच्या मनात तुमची एकच मनोकामना ठेवायची आहे. एकाच वेळी अनेक इच्छा अजिबात मागू नका. तुम्हाला नोकरी हवी असेल तर नोकरी, व्यवसायासाठी प्रार्थना करत असाल तर व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करा. मुलांच्या परीक्षेसाठी प्रार्थना करत असाल तर मुलांची परीक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी संकल्प केला असेल तर आर्थिक प्रगती. एक मनोकामना निवडायची आहे आणि त्याच मनोकामनेसाठी 4ही गुरुवारी प्रार्थना करायची. आता मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर भगवान श्रीरामांचं स्मरण करायचं आहे, कारण भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्यातील भक्ती संबंध भारतीय आध्यात्मिक परंपरेत अत्यंत महत्वाचा मानला जातो. तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हा जप करू शकता किंवा काही मिनिटे फक्त श्रीराम या नामाचे स्मरण करू शकता. तुम्हाला श्रीरामांची कोणतीही स्तुती म्हणायची असेल तर तीही म्हणू शकता. श्रीरामांचे नामस्मरण केल्यानंतर भगवान शिवांना मनापासून नमस्कार करा. हो मित्रांनो, आणि आता शिवलिंगासमोर मस्तक तुम्हाला टेकवायचं आहे. त्यानंतर नंदीजी आहेत त्यांच्या कानाजवळ जायचं आहे. त्यांच्या जवळ जा. शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदीजींच्या कानात मनोकामना सांगण्याची परंपरा अनेक शिवभक्तांमध्ये आहे. तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल, पण बघा, नंदीजींच्या उजव्या कानात तुमची मनोकामना हळू आवाजात 3 वेळा सांगायची. उदाहरणार्थ बघा, जर तुमची मनोकामना नोकरीची असेल तर तीच एक मनोकामना 3 वेळा सांगायची. जर मुलाच्या परीक्षेसाठी संकल्प केला असेल तर तीच मनोकामना तुम्हाला 3 वेळा बोलायची. 4ही गुरुवारी शक्यतो एकच मनोकामना तुम्हाला ठेवायची आहे. मूळ पद्धतीमध्ये नंदीजींच्या कानाजवळ 3 वेळा आपण टाळी वाजवतो ना, टाळी वाजवण्याची ही इथे पद्धत आहे. मात्र मंदिरातील नियम आणि इतर भक्तांची पूजा लक्षात घेऊन असे काही करण्यापूर्वी मंदिराची पद्धत तुम्हाला पाळायची. आणि मित्रांनो, एवढंच आहे या उपायाचा मुख्य विधी. या 4 गुरुवारच्या तारखा पुन्हा एकदा लक्षात ठेवा. पहिला गुरुवार आहे उद्या येणारा 20 ऑगस्ट 2026, दुसरा गुरुवार आहे 27 ऑगस्ट, तिसरा गुरुवार आहे 3 सप्टेंबर आणि चौथा गुरुवार आहे 10 सप्टेंबर 2026. ओके, तर या 4ही दिवशी तुम्ही हाच एकच उपाय करायचा आहे. 16 साबूत चण्याचे दाणे तुम्हाला घ्यायचे अखंड, तांब्याचा लोटा, पाणी घ्यायचं आहे घरातील आणि गंगाजल थोडस. ओके, आणि भगवान शिवांना अभिषेक करायचे त्या पाण्याने आणि ओम श्री वर्धनाय नमः, ओम श्री वर्धनाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचे. श्रीरामांचे नामस्मरण करायचे आणि शेवटी नंदीजींच्या कानात एकच मनोकामना 3 वेळा बोलायचे. ओके, 4ही गुरुवारी मनोकामना एकच ठेवायची आहे. आता एक महत्वाचे ते सांगते मित्रांनो, एखादी मनोकामना तुमची आहे पहिल्याच गुरुवारी किंवा त्या आधी पूर्ण झाली, दुसऱ्या गुरुवारी झाली, तिसऱ्या गुरुवारी, तर पुढील गुरुवारी नवीन मनोकामनेसाठी प्रार्थना करू शकता. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, हा आध्यात्मिक आणि श्रद्धेचा उपाय आहे. यामुळे नोकरी, पैसा, प्रमोशन किंवा कोणतीही इच्छा ठराविक वेळेत नक्की होईल, पूर्ण होईल अशी हमी मी इथे देऊ शकत नाही. होईल, पण उपाय अगदी मनापासून करा. देवाची प्रार्थना करताना तुमचे प्रत्यक्ष प्रयत्नही सुरू ठेवायचे आहे. नोकरी हवी असेल तर अर्ज करत राहा, परीक्षा असेल तर नियमित अभ्यास करत राहा, व्यवसाय असेल तर योग्य नियोजन करा, आर्थिक अडचण असेल तर वेळीच बचत करा, खर्च आणि कर्जाचे योग्य नियोजन करा. ओके, प्रार्थना मनाला शक्ती देते आणि योग्य प्रयत्नांना दिशा देण्याची प्रेरणा देऊ शकते. तर आता मित्रांनो, या उपायासोबत श्रावणातील काळात आपल्या घरातील वातावरण सुद्धा
एक प्रकारे सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. घरात अनावश्यक वाद टाळायचे आहेत. दररोज काही मिनिटे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. शक्य असल्यास भगवान शिवांचं ध्यान करायचं आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखासाठी प्रार्थना करायची आहे. कारण घरातील सुख समृद्धी ही फक्त पैशांमुळे येत नाही, तर प्रेम, शांतता, आरोग्य, परस्पर आदर आणि सकारात्मक विचारही तितकेच महत्वाचे आहेत. तर भगवान शिवांना आध्यात्मिक परंपरेत ध्यान, चेतना, परिवर्तन आणि आंतरिक शक्तीचे प्रतीक मानले जाते. म्हणून या साधनेचा एक सुंदर संकल्प असा ठेवा, हे महादेवा, हे भोलेनाथा, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या चुका समजण्याची बुद्धी मला द्या, योग्य निर्णय घेण्याची शक्ती मला द्या आणि माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना योग्य दिशा द्या. मित्रांनो, तुम्ही हा उपाय करत असाल तर तो श्रद्धेने आणि शांत मनाने करा. घाई करू नका, दिखावा करू नका आणि आपल्या मनोकामनेसोबत सकारात्मक कृती सुद्धा सुरू ठेवायची आहेत. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, या 4 गुरुवारांपैकी तुम्ही कोणत्या गुरुवारपासून हा उपाय सुरू करणार आहात? नक्की सांगा. कमेंटमध्ये फक्त लिहा 20 ऑगस्ट किंवा 3 सप्टेंबर, 27 ऑगस्ट, 10 सप्टेंबर, ज्या गुरुवारपासून तुम्ही चालू करणार आहे. मला तर वाटतं की तुम्ही 4ही गुरुवार तुमचे मनोकामनेसाठी वापरू शकता, उपाय करू शकता. श्रावण चालू आहे, पवित्र महिना चालू आहे आणि सोबत मनापासून तुम्हाला कमेंटमध्ये ओम नमः शिवाय सुद्धा लिहायचं आहे. ज्या व्यक्तीला नोकरीची चिंता आहे, आर्थिक अडचण आहे, घरात सतत तणावाचं वातावरण असतं, व्यवसायात अडथळे आहेत, मुलांच्या शिक्षणाची काळजी आहे किंवा घरात सुख शांती हवी आहे, अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो नक्की पोहोचवा, शेअर करा. तुमचा एक शेअर एखाद्या व्यक्तीला श्रद्धा, आशा आणि सकारात्मकतेचा आधार देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव, ओम नमः शिवाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भगवान भोलेनाथांची आणि श्रीरामांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या घरात सुख शांती, आरोग्य, समाधान आणि समृद्धी नांदो. तुमच्या सर्व योग्य प्रयत्नांना यश मिळो आणि जीवनातील प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची तुम्हाला शक्ती मिळो, हीच भगवान शिवांच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.